नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजलीला चक्कर आलेली असते. तेव्हा सगळेजण घाबरलेले असतात. इथे आकाशला सांगितलेलं असतं डॉक्टरांना फोन करायला. त्यानेसुद्धा डॉक्टरांना फोन केलेला असतो, घरी लवकरात लवकर बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो की डॉक्टर थोड्या वेळात पोचतायत. तेव्हा मामा म्हणतात की आकाश, अरे डॉक्टर पोचतील रे, पण आधी तू जावई बापूंना फोन करून सांग की आपल्या अंजलीला चक्कर आली आहे म्हणून. तेव्हा अंजली फक्त आणि फक्त ईश्वरी ईश्वरी असं नाव घेत असते. तेव्हा इथे सगळेजण काळजी करत असतात की आता ईश्वरीला कसं काय बोलवायचं. अजून आजीने सुद्धा परवानगी दिलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला कपडे दिलेले असतात चेंज करण्यासाठी. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे घ्या राकेशराव, हे कपडे घ्या आणि तुम्ही इथेच या रूममध्ये चेंज करा, असं आता जयू आत्या म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने इथे आता राकेशला फोन केलेला असतो, पण राकेश त्याचा नंबर बघतो आणि फोन कट करून आपल्या खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा त्याला प्रश्न पडलेला असतो की ह्या वेळेला आकाशने फोन का केला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की हे बघा राकेशराव, जावई बापू, तुम्हाला जर महत्त्वाचा फोन आला असेल तर तुम्ही तो प्लीज फोन घ्या, तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही आहे. तेव्हा इथे आता आकाशचा फोन आलेला बघून इथे राकेशला खरं तर टेन्शनसुद्धा आलेलं असतं, पण पुन्हा त्याला वाटतं की इतकं काही सिरियस काही नसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बघा राकेश म्हणत असतो की नाही नाही, फोन इतका महत्त्वाचा नाही आहे, आज दुसरं महत्त्वाचं असं काहीच नाही आहे, आज फक्त साखरपुडा महत्त्वाचा, आज मी सगळा वेळ हा साखरपुड्याला देणार आहे. फोन काय हो, लोकांकडे नंबर असल्यानंतर फोन ते करतच असतात, म्हणून काय सारखं त्यांच्याकडेच लक्ष द्यायचं का. इथे आज माझा साखरपुडा आहे, मग आता महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला नको का. आज कुठलंही विघ्न नको, साखरपुडा अगदी निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे, असं राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश फोन करतोय, पण राकेश फोन उचलायला काही तयार नाही. तेव्हा मामा विचारतात, काय रे, काय झालं आकाश, जावई बापू फोन उचलत नाही का. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना बाबा, इथे जिजू फोनच उचलत नाही आहेत. तेव्हा इथे आजी म्हणत असते, आता काय करायचं, थांब बाळा थांब, जावई बापू येता येता. तेव्हा मामा म्हणत असतात, ती सारखी ईश्वरी ईश्वरी करते, कारण का अंजली फक्त ईश्वरीचं नाव घेत असते, बाकी कुणाचंच नाही. तेव्हा इथे आजीचा नाईलाज होतो, आता ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर आता करायचं तरी काय. तेव्हा आजी म्हणते, मी काय म्हणते चिंटू, तू एक काम कर, जा त्या ईश्वरीला फोन कर आणि थोड्या वेळासाठी बोलावून घे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आजी अगं पण तिला कसं काय फोन करू, तिचा तर आज साखरपुडा आहे ना, एंगेजमेंट आहे आज. तेव्हा इथे ईश्वरी आता एंगेजमेंटमध्ये बिझी असते आणि इथे अंजली फक्त ईश्वरीचं नाव घेत असते. तेव्हा आजी म्हणत असते, मी काय म्हणते चिंटू, तू कर ना फोन तिला आणि बघ ना, तिचा जर साखरपुडा झाला असेल तर कदाचित तुझा फोन ती उचलेलसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला सांगितलेलं असतं की इथे चेंज कर म्हणून. तो म्हणत असतो की मी माझ्या घरी जाऊन चेंज करतो. तेव्हा इथे काका म्हणतात, अहो एवढं काय राकेशजी, हे घरसुद्धा तुमचंच आहे, तुम्ही चेंज केलं इथे तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे राकेशने चेंज वगैरे केलेलं असतं आणि तो येऊन बसलेलासुद्धा असतो ईश्वरीकडे बघत. तर इथे ईश्वरी तयार होऊन आलेली असते आणि खूप सुंदर तयार झालेली असते. ती इतकी सुंदर दिसत असते की सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. तेव्हा इथे तिचे वडील म्हणतात, अरे वा 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 इशू, काय दिसतेस एकदम बढिया. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो ना इशू, खूप सुंदर दिसतेस, खूपच सुंदर. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या फोनवरती इथे आता नंबर डायल करत असतो. तिच्या फोनवरती रिंग जात असते, पण ती उचलत नसते, कारण तिचा फोन हा तिच्या रूममध्ये असतो आणि ईश्वरी तयार होऊन साखरपुड्यासाठी बाहेर आलेली असते हॉलमध्ये. तेव्हा इथे अर्णव फोन करत असतो, फोन इथे टेबलवरती ठेवलेला असतो, तो वाजत असतो, पण आता उचलणार कसा, कारण ती तर बाहेर आहे, ती काही फोन उचलत नाही आणि इथे अर्णव फोनवरती फोन सारखा तिला करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आणि राकेश दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते.
तेव्हा इथे तिची आई म्हणत असते, इशू बाळा खरंच खूप सुंदर दिसतेस तू, कुणाचीच दृष्ट नको लागायला तुला. तेव्हा इथे आता ईश्वरीचा फोन हा वाजतोय, कारण अर्णव आता आपल्या बहिणीसाठी सारखा फोन करत असतो. तेव्हा सुप्रिया राकेशला म्हणत असते की राकेशजी, साडीची चॉईस तुमच्या खूपच छान आहे हां, तुम्ही खूप छान रंग निवडला आहे इशूसाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश ईश्वरीकडे एकटक बघतच असतो. त्यानंतर इथे सुप्रिया म्हणते, बरं बस बाळा, इथे बस. आता साखरपुड्याचा मुहूर्त टळायला नको, एकमेकांना अंगठी घालायची आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आज ईश्वरीचा साखरपुडा आहे ना, कदाचित तिचा फोन इथे सायलेंट असेल, ती फोन उचलत नाही आहे मामा. तेव्हा इथे मामा म्हणतात, मी काय म्हणतो अर्णव, अरे फोन उचलत नाही आहे, पण तिचा साखरपुडा एव्हाना झाला असेल. मी काय म्हणतो, तिथे जाऊन जर तू ईश्वरीला घेऊन आलास तर तिच्याशी बोलून तिची परवानगी घे आणि मग तिला तू इथे घेऊन ये ना. तेव्हा इथे अंजली ईश्वरी ईश्वरी करत असते. तेव्हा आजी म्हणत असते, हो अंजली हो, ईश्वरी येते हां, येते, तू काळजी करू नको. मी काय म्हणते चिंटू, तू जातोस का घरी आणि बघ इशूचा जर साखरपुडा झाला असेल ना, तर ईश्वरीला तुझ्याबरोबर इथे घेऊनच ये, कारण इथे आपली अंजली सारखं फक्त ईश्वरीचंच नाव घेते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण तिथे कसं जायचं, आजच तिची एंगेजमेंट आहे, ती माझ्याबरोबर येईल असं मला वाटत नाही आणि तिचे घरचे लोक पाठवतील का. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव अरे तिच्या घरचे लोक का नाही पाठवणार, अंजली आणि ईश्वरीचं बॉन्डिंग खूप छान आहे, म्हणून कदाचित ती ईश्वरीचं नाव सारखं घेत असेल. मी काय म्हणतो, जाऊन तिथे बघ ना, साखरपुडा झाला असेल तर ईश्वरी तुझ्याबरोबर नक्की येईल. ॲटलिस्ट तिच्याजवळ जाऊन बोल तरी, कार्यक्रम झाला आहे ते तरी बघ. तेव्हा इथे अर्णव लगेचच ईश्वरीला बघण्यासाठी, तिला घरी घेऊन येण्यासाठी घाईघाईने त्या ठिकाणी जायला निघतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली इथे ईश्वरीचं नाव घेत असते, तिला चक्कर आलेली असते आणि अर्णव आपल्या बहिणीसाठी ईश्वरीला आणायला लगेचच निघालेला असतो. धावपळत तो ईश्वरीला आणायला जात असतो, कारण का त्याच्यासाठी त्याची बहीण अंजली खूप जास्त महत्त्वाची आहे आणि हे आपण आतापर्यंत बघतच आलो आहे. तेव्हा इथे आकाश सारखा राकेशला फोन करत असतो. आकाशचा नंबर बघून तो इथे फोन आता सायलेंट करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरी राकेशकडे बघत असते. ती खुणावत्याने म्हणते, काय झालं, महत्त्वाचा फोन असेल तर नक्की घ्या. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काही नाही. आणि इथे अर्णव घाईघाईने ईश्वरीला आणायला जात असतो. तेव्हा त्याला आठवत असतं की ईश्वरी आणि अंजली या दोघींमधलं बॉन्डिंग किती छान आहे, दोघी एकमेकींजवळ किती छान राहतात, वागतात. तेव्हा इथे ईश्वरीबरोबर घालवलेले सगळे क्षणसुद्धा आता अर्णवला आठवत असतात. त्या दोघांनी मिळून इथे दळण दळलेलं असतं आणि इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण इथे आता ऑफिसमध्ये असताना तिथे अंजलीसुद्धा असते. तेव्हा ईश्वरीने मशीन नीट केलेली असते. बऱ्याच गोष्टी इथे अंजलीसमोर ईश्वरीने अर्णवसाठी केलेल्या असतात. तेव्हा तेव्हा त्या दोघांना एकत्र बघून इथे अंजली इमोशनल झालेली असते, कारण अंजलीला कळलेलं असतं की अर्णवला जर कोणी आनंदी ठेवेल तर ती ईश्वरी आहे. आपल्या भावाची चॉईस बेस्ट आहे आणि तिलासुद्धा इथे ईश्वरी खूप जास्त आवडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, चला आता दोघेजण एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घाला बरं, आता एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घाला, नाहीतर मुहूर्त निघून जायला नको. तेव्हा इथे आता राकेशचा फोन सारखा सारखा वाजत असतो. तेव्हा इथे ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की राकेशजी, अहो महत्त्वाचा फोन असेल तर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश, ज्याची बायको इथे चक्कर येऊन पडले, तो साखरपुडा करतोय आणि त्याच ईश्वरीशी साखरपुडा करतोय. त्याला लग्न करायचं आहे ईश्वरीबरोबर. आणि इथे अर्णव आता आपल्या आजीसाठी इथे ईश्वरीला सोडायला सुद्धा तयार आहे, कारण का त्याला ईश्वरीचा आनंद आणि आजीचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. जर ईश्वरीला हे लग्न करायचं आहे तर तिच्या मनासारखं होऊ दे, मग जरी माझ्या मनासारखं नाही झालं, माझ्या मनाविरुद्ध झालं तरीसुद्धा चालेल, असं अर्णवचं म्हणणं आहे. आणि इथे या राकेशला फक्त लग्न करायचं आहेत, 4-5 लग्न. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोन सारखा वाजत असल्यामुळे इथे ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की मी काय म्हणतो राकेशजी, फोन जर महत्त्वाचा असेल
तर तुम्ही तो फोन घ्या ना, तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आकाश सारखा सारखा फोन करत असतो, कारण इथे अंजलीला चक्कर आलेली असते आणि राकेश हा अंजलीचा नवरा आहे. मग त्या नात्याने सगळेजण आता राकेशलाच फोन करणार ना. तेव्हा तो फोन बघत असतो, पण उचलायला काही तयार नसतो. सारखा सारखा फोन कट करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आकाश म्हणत असतो की जीजू काय झालंय, तुम्ही फोन का उचलत नाही, मी कधीपासून तुम्हाला फोन करतोय. तेव्हा राकेश म्हणतो काय झालं. तेव्हा आकाश म्हणत असतो की ताईला चक्कर आली आहे, ती चक्कर येऊन पडली आहे, डॉक्टरांना बोलावलंय, ते येत आहेत चेकअपला, पण तुम्ही सुद्धा लवकर घरी या. तेव्हा इथे ताई फक्त ईश्वरीचं नाव घेते. दादासुद्धा निघालाय ईश्वरीला आणायला, कारण ती सारखी ईश्वरी ईश्वरी असं म्हणते. दादा थोड्या वेळात पोचेलच ईश्वरीला घेऊन, पण तुम्ही आधी घरी या. तेव्हा इथे राकेश म्हणतो काय, मग डॉक्टरला नाही बोलावलं का. तेव्हा आकाश म्हणतो डॉक्टर येत आहे, डॉक्टरांना मी फोन केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणतो की नाही मला जावं लागेल, आणि तो लगेचच इथून उभा राहतो. तेव्हा सगळेजण म्हणतात काय झालं. तेव्हा राकेश म्हणतो सहाने गुरुजींना हार्ट अटॅक आला आहे, त्यांची तब्येत ठीक नव्हती ना, मी म्हणालो होतो ना तुम्हाला त्यांना हार्ट अटॅक आला आहे, मला जावं लागेल. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते काय, सहाने गुरुजींना हार्ट अटॅक, अहो कालपर्यंत ठीक होते ते, आणि अचानक असं काय घडलं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की लवकरात लवकर घरी या, दादासुद्धा ईश्वरीला आणायला पोचलाय. जर इथे अर्णव आला आणि त्याने मला असं बघितलं तर माझं काही खरं नाही आहे, असं इथे राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे काका म्हणतात सहाने गुरुजींना हार्ट अटॅक आला आहे, मग तुम्ही एक काम करा ना राकेशजी, तुम्ही आता इथे एकमेकांना अंगठी घाला, असं जयू आत्या म्हणत असते. इथे अर्णव घाईघाईने गाडी चालवत ईश्वरीच्या घरी जात असतो, आणि इथे एका बाजूला आता राकेशला कळलेलं असतं की इथे अर्णव थोड्या वेळात पोचतोय म्हणून. तर इथे राकेश लगेच निघालेला असतो, पण जयू आत्या म्हणत असते की आता फक्त अंगठी घालण्याचा विधी बाकी आहे, तुम्ही अंगठी घाला ना एकमेकांना. तेव्हा इथे आता राकेशला ते सुद्धा उरकायचं असतं, पण तेवढ्यातच तिथे अर्णव पोचलेला असतो. तो इथे गाडीचं हॉर्न वाजवतो. राकेश ईश्वरीच्या बोटामध्ये अंगठी घालायला जाणार, तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे अर्णवची गाडी बाहेर आलेली असते. तेव्हा राकेश घाबरतो, त्याच्या इथे हातातून अंगठीसुद्धा सटकते आणि अंगठी गडगडत तिथून खाली निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव गाडीतून उतरलेला असतो, आणि तेवढ्यातच त्याला आकाशचा फोन आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव बाहेर उभा असतो, आणि त्याचबरोबर राकेश बघा त्याच्याकडेच बघतोय. तेव्हा इथे दोघेजण एकमेकांना आता बघतात की काय, असं आपल्याला वाटत असतं. तेव्हा इथे अर्णवसुद्धा इथे नवरदेवाकडे बाहेरून बघत असतो. तेवढ्यातच इथे आकाशजवळ सुद्धा तो बोलत असतो. आकाश म्हणत असतो की दादा, अरे जिजूंचा फोन लागला होता, जिजूसुद्धा घरी यायला निघालेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता राकेश हा अर्णवकडेच बघत असतो. राकेशचे डोळे आता मोठे झालेले असतात. त्याला असं वाटतं की मला आता इथे जर अर्णवने बघितलं तर माझं काही खरं नाही आहे, तो माझं काय करून ठेवेल काही सांगता येत नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो आकाश काय झालं रे, ताई कशी आहे, ताई ठीक आहे ना, मी ईश्वरीच्या घरी पोचलो आहे, मी ईश्वरीला घेऊन थोड्या वेळामध्ये निघतोच. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की नाही नाही, मला जावं लागेल, आता माझं मन काही थाऱ्यावरती नाही आहे, मला इथे आता सहाने गुरुजींकडे जावंच लागेल, कारण का त्यांना माझ्याशिवाय दुसरा आहे तरी कोण, मलाच त्यांची काळजी घ्यायची आहे ना, तेव्हा मला जावं लागेल. आणि इथे राकेश आता घाईघाईने निघालेला असतो. त्याला इथे सहाने गुरुजींची काळजी नाही, तर त्याला इथे अंजलीची सुद्धा काळजी नाही. त्याला फक्त एकाच गोष्टीची काळजी आहे, जर मला इथे अर्णवने बघितलं तर तो मला इथे सोडून काढेल, मला हवं तेवढं मारेल, आणि मग अंजलीच्या आयुष्यातून जर मला फेकून टाकलं तर मग माझ्याकडे काय आहे, ना मी नोकरी करत, ना माझ्याकडे पैसा आहे. मला इथे राहायला चांगलं अर्णवचं शानदार घर आहे, त्याचबरोबर ईश्वरीकडून मला इथे काय मिळणार आहे, अंजलीकडून त्याला हवा तेवढा पैसा तरी मिळत असतो. आणि जर इथे अर्णवने बघितलं तर मात्र सगळं काही हातातून निसटून जाईल, साखरपुडा काय आजचा उद्या करता येईल. त्यामुळे इथे राकेश लगेचच जायला निघतो. अर्णव फोनवरती बोलत असतो म्हणून राकेश बाजूने सटकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काका म्हणत असतात ईश्वरीचे बाबा, मी सुद्धा तुमच्याबरोबर येऊ का. तेव्हा राकेश म्हणतो नाही नको, तुम्ही येऊ नका माझ्याबरोबर, मी जाईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असते की इथे जावई बापूंना फोन लागला ना, सगळ्यात आधी त्यांना बोलावून घ्या,
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की जा तुम्ही राकेशजी जा, तिने परवानगी दिलेली असते. त्यानंतर तिथे अर्णव पोचलेला असतो. राकेश बरोबर तिथून निघून गेल्यानंतर अर्णवची एंट्री झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर. तेव्हा सुप्रिया म्हणते अर्णव तू. तेव्हा इथे जयू आत्याला राग येतो अर्णवला तिथे बघून. अर्णव म्हणत असतो की माझ्या ताईची तब्येत ठीक नाही आहे. अंजली ताईला चक्कर आली आहे. ती चक्कर येऊन पडले आणि सारखं ईश्वरीचं नाव घेते. तेव्हा ईश्वरी तुझं जर एंगेजमेंट झाली असेल, इथला कार्यक्रम झाला असेल तर तू प्लीज माझ्याबरोबर थोड्या वेळासाठी घरी येतेस का, तुमची काही हरकत नसेल तर. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की नाही रे, म्हणजे अंजलीची तब्येत बिघडले आणि ती ईश्वरीचं नाव घेते म्हणजे ईश्वरीने गेलंच पाहिजे. बरं बरं ठीक आहे, तिची तब्येतसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे, आमची काही हरकत नाही. इशू तू जा, अर्णवबरोबर तू जा. तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी तिला इथे ड्रॉपसुद्धा करेन, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियालासुद्धा टेन्शन आलेलं असतं, कारण अंजलीची तब्येत बिघडलेली असते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला घेऊन आता घरी जायला निघालेला असतो. तेव्हा इथे सुप्रिया टेन्शनमध्ये असते. तेव्हा नम्रता म्हणत असते आई नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. तिथे सहाने गुरुजींची तब्येत बिघडले म्हणून राकेशजींना जावं लागलं, तर इथे अंजलीची तब्येत बिघडले म्हणून ईश्वरीला जावं लागलं. दोघेजण एकाच व्यक्तीसाठी साखरपुड्यातून निघून गेलेले आहेत, पण ते दोघांनासुद्धा माहिती नाही. तर इथे नियतीच्या मनामध्ये हेच असतं की साखरपुडा होता कामा नये आणि प्रेक्षकांनो तेच झालेलं असतं. इथे आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस ताई, ईशू आता येते हां, दादा गेला ना ईश्वरीला आणायला. तेव्हा इथे अर्णव धावत पळत ईश्वरीचा हात पकडून तिला घेऊन येतो. ते दोघेजण आता धावत पळत आलेले असतात अंजलीसाठी. त्या दोघांना एकत्र बघितल्यानंतर एकमेकांचा हात पकडून आलेले असतात. ते बघितल्यानंतर आजीला जरा धक्काच बसतो. आजीला भीती वाटत असते. एकतर अर्णवला ईश्वरी किती आवडते हे आजीला बरोबर माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, हे बघ तू जरा ताईजवळ बसतेस का, ताई काळजी करू नको, हे बघ ईश्वरी आली आहे, प्लीज तू डोळे उघडून बघ ना, हे बघ ईश्वरी आली आहे ताई. तेव्हा इथे ईश्वरी अंजलीजवळ बसते. अंजलीला म्हणत असते की हे काय अंजली ताई, आता सगळं बढिया सुरू आहे की नाही, मग तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय. आपलं काय ठरलं होतं, बाळ येईपर्यंत आपण आनंदी राहायचं आहे, खुश राहायचं आहे, आपलं ठरलं होतं की नाही. मग एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही कसला बरं इतका विचार करताय की तुम्हाला चक्कर आली. हे चांगलं आहे का तुमच्या तब्येतीसाठी, बाळाच्या तब्येतीसाठी. अजिबात चांगलं नाही आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, मी आली आहे ना आता, मी बसले तुमच्याबरोबर, शांत व्हा तुम्ही बरं, शांत व्हा. आणि कशाला इतका विचार करायचा, आपल्या तब्येतीवरती परिणाम होतो ना त्याचा. तेव्हा इथे आजी म्हणत असते बरं बरं ठीक आहे, आता आपल्या अंजलीची तब्येत ठीक आहे, त्याच्यामुळे चला आता आपण सगळेजण बाहेर जाऊया, इथे आता जास्त वेळ थांबायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात आई मी काय म्हणतो, ईश्वरी आत्ताच आली आहे ना, तिला बसू दे ना आपल्या इथे, आता अंजलीबरोबर थोडा वेळ तिला बसू दे, आपण सगळेजण बाहेर जाऊया, ईश्वरीला आणि अंजलीला बोलू दे आपापसात, आपण चला बरं सगळे बाहेर जाऊया चला. तेव्हा इथे आता मामा आजीला खुणवतात आणि म्हणतात की ईश्वरीला बसू दे, आपण बाहेर जाऊया. तेव्हा सगळेजण बाहेर जात असताना इथे अंजली म्हणत असते चिंटू, आणि चिंटूलासुद्धा ती आपला हात देते आणि म्हणते ये इकडे ये, तू या बाजूला बस. तेव्हा अर्णव जातो आणि अंजलीच्या शेजारी बसतो. तर एका बाजूला ईश्वरी आणि एका बाजूला अर्णव असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते तुम्ही बसा दोघेजण इथे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अंजली म्हणत असते की तुम्ही दोघेजण आधी मला सांगा की तुम्ही दोघे एकमेकांबद्दल काय विचार करता, तुम्ही एकमेकांच्या मनामध्ये कधीही जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही का, तुम्ही एकमेकांबद्दल काय विचार करता ते मला आता कळायलाच पाहिजे. चिंटू आणि ईश्वरी दोघेही सांगा, तुम्ही एकमेकांबद्दल काय विचार करता, तुमच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काय भावना आहेत त्या सांगा बरं. तेव्हा इथे आता ईश्वरीला आश्चर्य वाटतं की अंजली असं का विचारते, म्हणजे ईश्वरीला जणू काही कळतच नाही आहे की तिला इथे अर्णवबद्दल काय वाटतं आहे काय नाही. ती एकदम आनंदानेच राकेशबरोबर साखरपुडा करायला निघाली. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अंजली विचारते की तुम्ही दोघेजण एकमेकांबद्दल काय विचार करता ते मला सांगा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की द ग्रेट ASR यांच्याबरोबर माझी कधी मैत्री होईल
हे मला त्यांची मैत्रीण म्हणून स्वीकारतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे आमच्या दोघांमध्ये मैत्री होऊ शकते याचा तर मी कधी विचारच केला नव्हता. कारण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये किती फरक आहे. ग्रेट ASR आणि ईश्वरी देसाई हिच्याबरोबर मैत्री करतील, मला तर आश्चर्यच वाटतं. त्यानंतर इकडे आजी त्यांचं बोलणं ऐकत असते. तर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण एकमेकांच्या अगदी जवळ उभे असतात, एकमेकांकडे बघत. तर इथे लावण्य आलेली असते आणि लावण्य जेव्हा त्या दोघांना एकत्र बघते तेव्हा लावण्याला खूप जास्त राग येतो. तर इथे आता ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की मला असं वाटतं की हा अर्णव जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतोय ना, तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये फक्त वादळच येते. तेव्हा आपण एक काम करूया ना, या अर्णवपासून आहे ना आपण 10 हात लांब राहिलेलं बरं. कारण मला असं वाटतं तो जर आपल्या आयुष्यामध्ये आला ना, तर आपल्या घरावरती फक्त आणि फक्त संकटं येतील आणि तेच मला नको आहे. आपल्याला या संकटातून आता बाहेर पडायचं आहे. या अर्णवपासून आपल्याला 10 हात लांबच राहायचं आहे, असं काका आता सगळ्यांनाच सांगत असतात.